एक महत्वाची बातमी आमदार संतोष बंगर यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिलाय। मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीय। फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा असं म्हणत संतोष बंगर आक्रमक झाले। नांदेडमधील पदाधिकारी मेळाव्यात श्रीकांत शिंदेंसमोर बंगरांनी नाराजी व्यक्त केली। काही नेते मंडळी, पहिली मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं गेले। फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक घरात शस्त्र ठेवणं आवश्यक आहे असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केलं। आज किंवा उद्या त्या शस्त्राची गरज पडेलच असंही त्यांनी म्हटलंय। यावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे। के अंदर शस्त्र होना बहुत जरूरी है, भले उसको चलाओ ना चलाओ, पर दसरे के दिन पूजा जरूर, आज नहीं तो कल उस शस्त्र की आपको जरूरत पड़ेगी। आज मेरे पास शस्त्र होता तो आज मेरी बहन और मेरी बेटी सुरक्षित होती। शस्त्र असले तर दसऱ्याला पूजा होते। दसऱ्याला पूजा कशाची करतो आपण? शस्त्राची पूजा करतो ना। एखादं शस्त्र प्रत्येकाला मारण्याकरता नसतं, पण त्याचं समर्थन करता येत नाही शस्त्र ठेवण्याचं, पण शस्त्र हे पूजेकरताही असतात कधी कधी। आता गरज नाही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो। संविधान हे मोठं शस्त्र आपल्याला दिले असताना अशी शस्त्र कोणतीही बाळगण्याची आवश्यकता नाही। जैन मुनी कसं सांगतात, जैन मुनी तर फार शांततेचा मुंगी सुद्धा पायाखाली येऊ देत नाही। ते जर अशा पद्धतीनं प्रचार करत असेल तर मला असं वाटतं जैन मुनी आहेत का हे तपासलं पाहिजे।